विष्णुदास विनवी नामा बोलो नका भव कामा धरांतरी निज प्रेमा न चुकाने महरी भक्ती बंधु उठा उठा साध्यार आम्ही आता बडवा येथून आम्ही पुढे निघालो जवळजवळ 3-4 किलोमीटर आलो. हा पूर्ण जंगल भाग आहे आणि ह्या जंगलामध्ये चालत असताना आम्हाला ही गाडी भेटली. ही गाडीवाली इथं आले आणि त्या म्हणजे आमच्यासाठी नाश्ता घेऊन आले. बघा थोडी तयारी करून आले ते परिक्रमावासींसाठी. मग आता यांनी चहा नाश्ता आहे बघा गॅस वगैरे सर्व बरोबर घेऊन आले ते आणि गरम गरम चहा मिळावा परिक्रमावासींना. हे बघा पोहे वगैरे घेऊन आले आम्हाला नाश्त्यासाठी. प्लेटा वगैरे घेऊन आले. हे बघा डिश आहे आणि किती फार मोठी सेवा आहे. परिक्रमावासीवर MP मध्ये फार प्रेम करतात लोक. फार प्रेम करतात. अगदी जीवापाड प्रेम करतात. काही करायला तयार होतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि हे बघा आम्ही परिक्रमा करीत असताना सकाळी अंधारात ह्या माया जबलपूरच्या माया आहे. या सायकलवर परिक्रमा करून राहिले. यांची 3री परिक्रमा आहे. त्यांचं नाव म्हणजे क्या सीमाजी अग्रवाल ना. डॉक्टर सीमा अग्रवाल या मैया डॉक्टर आहे आणि 3री परिक्रमा सायकलवर करतात. आणि त्या भेटल्या आम्हाला. तर आमचं भजन चालू होतं. त्यांना म्हणलं आम्ही भजन करू का. तर म्हणे करा. मग त्या पण ऐकत आल्या. नर्मदे हर नर्मदे हर. खूप मोठं घनदाट जंगल आहे इथं खरं म्हणजे. आता सुरू झालं. आम्हाला 3 दिवस जंगल लागणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आज आम्ही सकाळी बडवा येथून निघाल्यानंतर आम्ही 9 किलोमीटरवर सुलगाव येथे आलो. सुलगाव येथून आल्यानंतर आम्हाला इथं हे महाराज भेटले भुसावळचे. महाराज आपलं नाव हां. तर महेंद्र महाराज इथं भेटले आणि ते रस्त्यातच आम्हाला आडवे आले. आम्हाला काही कल्पना नव्हती कारण मागच्या वर्षी काय आश्रम नव्हता. तर मागच्या वर्षी इथं घरगुती सेवा होती. तर आम्ही तिथं जेवण करायला गेलो होतो मागच्या वर्षी. आणि यावेळी महाराजांनी आम्हाला नाश्त्यासाठी बोलवलं. जेवणाचा आग्रह केला. पण खूप सुंदर या मैया पण इथं तिकडनं जळगावून आलेलं आहे सेवेसाठी. खूप मोठं भाग्य आहे खरं म्हणजे. हां महाराजांची आई का कोण. अरे वा वा या महाराजांची आई वा वा. बरं बरं नर्मदे हर. खूप छान सेवा दिली महाराजांनी. महाराजांचे आभार. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सुलगावमध्ये बालभोग केल्यानंतर आता आम्ही पुढं पुन्हा जंगल सुरू झालं गावाच्या बाहेर निघाल्यानंतर. आणि हा जंगलाचा प्रवास सुरू झाला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सकाळी 6 वाजेपासून आमचा हा जंगलाचा प्रवास चालू आहे. हे बघा सर्व उंच उंच झाड आहे. खूप मोठे उंच उंच झाड आहे. आणि आम्हाला आज दिवसभर सावली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आज उद्या आमचा जंगलाचाच प्रवास आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. खूप सुंदर जंगल आहे. जंगल पाहायचं असेल तर लक्कडकोटची झाडी. आता आम्ही सध्या चाललो आहे ओंकारेश्वरच्या जंगलातून चाललो आहे. आणि उद्याचा आमचा जो प्रवास राहील तो लक्कडकोटच्या जंगलातला राहणार आहे. म्हणजे अर्थात हे दोन्ही जंगलं एकाला एक लागून आहे. आणि काही प्रमाणात गावं आहे. 4-5 गावं येतात मध्ये. तर त्या गावांच्या सीमा तेवढ्या पुरत्या मर्यादित येते. बाकी त्या गावांच्या 4ही बाजूनी घनदाट जंगल आहे.
खूप सुंदर जंगल आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. या ओंकारेश्वरच्या जंगलातून प्रवास करीत असताना इथं आम्हाला एक छोटीशी एक नदी लागली. नदी तिला झरणा चालू आहे आणि ह्या जंगलातून रस्ता डांबरी नाही पण पूल मात्र सिमेंटचा हो राहिला. त्यामुळं खूपच चांगली गोष्ट आहे. जुना पण पूल होताच इथं पण त्याच्यावरच आता कॉन्क्रिटीकरण करायचं काम चालू आहे. चांगली गोष्ट आहे. आणि जंगलामध्ये परिक्रमावासींसाठी एकच सहारा आहे, तो म्हणजे हनुमानजी. इथं हे छोटंसं मंदिर आहे. उद्या पण एक मंदिर लागेल हनुमानजीचं आणि आज पण एक मंदिर लागलेलं आहे परिक्रमावासींसाठी. हे बघा, हे हनुमानजी मंदिर आहे रस्त्यामध्ये. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही सुलगावमधून निघाल्यानंतर खरं म्हणजे तिथं आश्रमात नाश्ता वगैरे केला पण पाणी घ्यायचं आम्ही विसरलो. आणि ह्या जवळजवळ 6-7 किलोमीटरच्या प्रवासात आम्हाला पाणीच नव्हतं. आणि आता आमच्यासाठी इथं हँडपंप मिळाला आम्हाला. नर्मदे हर नर्मदे हर. घनदाट जंगल आहे, एकदम घनदाट. नर्मदे हर नर्मदे हर. एकदम फुल घनदाट जंगल आहे. नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता सुलगाव इथून पुढं 8 किलोमीटर कुंडी या गावाला आलो. आणि ह्या कुंडी येथील आश्रमामध्ये आम्ही जेवणासाठी आता थांबलो. नर्मदे हर नर्मदे हर. हे जे महाराज आहे हे महाराज कुंडीच्या आश्रमाचे संचालक आहे आणि भोजन प्रसादी परिक्रमावासींचं ते स्वतः बघतात. नर्मदे हर नर्मदे हर महाराज. नर्मदे हर महाराज जी. आपका नाम? गणेश पटेल. गणेश पटेल कुंडी. कुंडी. हाँ, हे गणेश पटेल महाराज कुंडीच्या आश्रमाची सेवा करतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही ही नदी तराण्या गावाजवळची नदी पार करून आम्ही आता ह्या तटाला आलो ह्या बाजूला. आणि आता पुढं आम्ही जाणार आहे. ह्या जंगलातून आम्हाला अजून 5 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. मग नंतर पिंपरी हे गाव येणार आहे. त्या गावात आम्ही मुक्कामाला राहणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. नदी पार केल्यानंतर इथून ह्या पायवाटेनं या जंगलातून पुढं पिंपरी या गावाकडे जायचा रस्ता आहे. हा शॉर्टकट रस्ता आहे जंगलातला. रोड मार्ग लांबून आहे, त्याचं फार अंतर पडतंय. त्यामुळं शक्यतो पायी चालणारे परिक्रमावासी हे पायवाटेनंच जातात. तो जंगल मार्ग असो किंवा शेतातनं चालायचं असो. नर्मदे हर नर्मदे. या जंगलातून अजून आम्हाला 5 किलोमीटर चालायचं आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही पोचलो पिपरी या गावाला. पिपरी इथं आम्ही आता मुक्काम करणार आहे. आणि इथं हे जे सलूनचं दुकान आहे, हे बघा हे सलूनचं दुकान आहे. ह्या दुकानाचे मालक मागच्या वर्षी पण यांनी आम्हाला चहा नाश्ता दिला होता. आणि या आत्ता पण त्यांनी हे बघा चहा सर्व परिक्रमावासींना ठेवला. आणि आमचे एक परिक्रमावासींनी नवी कमंडलू घेतली. हे बघा त्यांनी हे सलूनवाले भैयांनी ती कमंडलू पूर्ण घसून दिली. नवी कमंडलू ग्लास घसून दिला. म्हणजे एवढी पर्यंत सेवा आहे परिक्रमावासींचे करतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही आलो इथं पिंपरी येथील आश्रमामध्ये. खूप मोठा आश्रम आहे. हे बघा परिक्रमावासी
इथं आराम करतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.